So Bode plot for constant gain will be a constant line of gain or of magnitude 20 log k. If magnitude of k is greater than 0, so your line will come in the first quadrant, that is above 0 dB line. If value of k is less than 0, less than 1, in that case your magnitude will come as negative, and that will lie below 0 dB line. Now we'll see what about the phase plot for the same. तेच दिलं इथं परत बघा. This means that the variation of g omega effect on k is constant equal to 20 log k dB for all frequencies. This means that k shift the magnitude plot of gj omega by distance 20 log k upward if k is greater than 1 and downward if k is less than 1. आता बघा हे वाक्याचं मीनिंग काय सांगते तुम्हाला. सपोज माय ट्रान्सफर फंक्शन इज k divided by s plus 3. The value of the k is suppose 20. एक मिनिट. Suppose k is equal to 20, that or just we'll take k is equal to 10 for our simplicity in the calculation. So k is equal to 10, that means log of 10 to the base 10 is equal to 1 multiplied by 20. So first line will come as plus 20. Okay. Now Bode plot for s plus 3. s plus 3 साठी तुम्ही काय करताय, माझी कॉर्नर फ्रिक्वेन्सी किती आहे, 3 आहे. कॉर्नर फ्रिक्वेन्सी 3 आहे, म्हणजे 3 ला माझा स्लोप चेंज होतोय. पण ह्याचा स्लोप किती आहे, पोल आहे, पोल हा, म्हणजे स्लोप किती यायला पाहिजे, -20 dB पर डिकेड. -20 dB पर डिकेड. मग आता -20 dB पर डिकेड आहे, पण -20 ची सुरुवात कुठून होतीये बघा. इथं कॉर्नर फ्रिक्वेन्सी 3 आहे, म्हणजे 3 व्हॅल्यूला इथं समजा कुठेतरी 3 असेल. 3 ला जर माझी व्हॅल्यू सपोज 0 घेतली मी, तर माझा स्लोप कसा व्हायला पाहिजे, किंवा फॉर एक्झाम्पल असं सिंपल कन्सिडर करा. इथं मी 0 व्हॅल्यू घेते, म्हणजे या केसमध्ये माझी व्हॅल्यू किती पाहिजे, फॉर s 1 डिवायडेड बाय s प्लस 3 साठी +20 पाहिजे, आणि -10 ला किती पाहिजे, इथं -10 ला -20 पाहिजे. म्हणजे इंडिव्हिज्युअल प्लॉट माझा याचा काय आला, हा असा प्लॉट आला ह्या पोर्शनचा, आणि वरच्या पोर्शनचा प्लॉट काय आला, असा. So when I'm calculating the resultant Bode plot, that means I have to combine these two plots, and that we have seen with this formula. कारण आपण काय म्हणतोय, ह्या फॉर्म्युलाने आपण काय म्हणतोय, ह्याचा Bode प्लॉट काढा, तो ह्याच्यात ऍड करा, असे प्रत्येकाचं काय करा, म्हणजे जर जिथं जिथं पोल आहे तिथं तिथं ते सगळं मायनस करा, जिथं जिथं 0 आहे तिथं तिथं ते काय करा, ऍड करा, म्हणजे आणि अशी टोटल रिझल्टंट मॅग्निट्यूड काढा, असं तुम्ही म्हणताय. म्हणजे जर माझं ट्रान्सफर फंक्शन 10 डिवायडेड बाय s प्लस 3 असेल, तर मला पहिल्यांदा काय करावं लागेल, 10 साठीची लाईन काढून घ्यावं लागेल, s प्लस 3 साठीची लाईन काढावी लागेल, आणि ह्या दोन लाईन कंबाईन कराव्या लागतील, आणि त्याचा रिझल्टंट Bode प्लॉट काढावा लागेल. So that is meaning of this sentence, that this means that k shifts the magnitude plot of mod of gj omega h omega by distance 20 log k upward. कारण k ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 1 असेल आणि दुसरा एखादा पोल किंवा काय असेल, तर हा काय होणार आहे, त्या दोन्हीचा कंबाईन पॉइंट स्टार्टिंग पॉइंट +40 होईल.
प्लस 40 होईल. So this fact is useful to design K for the required specification. आता if you solve certain problems on the Bode plot, we will first take a simple problems. Then in some problems it is given that we don't know the value. जसं आपण स्टॅबिलिटी अनालिसिस साठी K ची व्हॅल्यू काढा असं म्हणत होतो, तसं बोडे प्लॉटला एवढं मार्जिन, फेज मार्जिन आणि गेन मार्जिन का पाहिजे असेल तर K ची व्हॅल्यू किती येईल असं विचारलेलं आहे. सो this plot helps to calculate the unknown value of the K also. This fact is useful to design K for the required specification. In such cases, Gj omega, mod of Gj omega into J omega plot can be plotted with K as unknown, and it can be just shifted upward or downward so that to meet the required specification. This shift is nothing but 20 log K dB from which required K has to be determined. मग ह्या केसमध्ये एखाद्या केसमध्ये जर के ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही काय करायचं, S+3 साठीचाच 1/S+3 साठीचा प्लॉट काढायचा आणि के अननोन आहे असं कन्सिडर करायचं आणि त्या केसमध्ये तुमचं रिक्वायर्ड डिझाईन स्पेसिफिकेशन मीट करण्यासाठी, कारण हे कॉन्स्टंटच आहे ना सगळीकडे, कॉन्स्टंटच आहे, त्यामुळे के च्या व्हॅल्यूनुसार तुमचा प्लॉट वरती किंवा खाली शिफ्ट होणार आहे. इफ के इज लेस दॅन 0 किंवा लेस दॅन 1 किंवा ग्रेटर दॅन 1 त्याच्यानुसार प्लॉट तुमचा ॲज इट इज वर खाली शिफ्ट होणार आहे. म्हणून काही केसेसमध्ये तो दिस व्हॅल्यू ऑफ द के कॅन बी यूज टू कॅल्क्युलेट, मीन्स Bode plot has been plotted with our regular method with not considering the value of k आणि नंतर डिझायर्ड स्पेसिफिकेशनच्या अकॉर्डिंगली तुमचा प्लॉट वर किंवा खाली शिफ्ट करायचा, किती तुमचा आउटपुट तुम्हाला एक्सपेक्टेड आहे त्याच्यानुसार, आणि त्याच्यानुसार अननोन व्हॅल्यू के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ते पुढे पुढे तुम्हाला लक्षात येईल, सिंपल आहे ते ऍक्च्युली, काय एवढं डिफिकल्ट. नाउ what is a phase plot for this constant gain k? So the transfer function can be written as gj omega into hj omega is equal to k plus j omega. आता phi ची व्हॅल्यू कशी काढणार आहे? Phi is equal to tan inverse of imaginary part upon real part, so 0 upon k, so 0. So it does not affect the phase angle plot as its a contribution to phase angle plot is 0. त्यामुळे therefore this only magnitude plot is going to change or shift to upside or downside depending upon the value of k, but phase plot there is no any change in the phase angle plot. This means that phase plot specification remain as it is for any positive value of k, but if k is negative it always contributes minus 180 to the phase angle plot independent on the frequency. के ची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 असेल तर तुमचा प्लॉट, कारण टॅन इनवर्स ऑफ 0 च्या दोन व्हॅल्यू आहेत, एक तर 0 किंवा -180. मग तुम्ही काय करायचं, के ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 येते का लेस दॅन 0 येते त्याच्यावरून फेज अँगल प्लॉट 0 घ्यायचा का 180 घ्यायचा ते तुम्ही ठरवायचं. याच्यात कोणाला काय डाऊट आहे का? बघा दोन्ही कंबाईन करून इथं काढलेलं आहे, दोन्ही कंबाईन करून काढलेलं आहे. सो सपोज के इज इक्वल टू 10, देन हे बघा इथं काय 0.1 to 1 म्हणजे एक डिकेड आहे, 1 to 10 रेशो इज 10, सो अनदर डिकेड, 10 to 100 थर्ड डिकेड. आता when real constant is there k and if the value of that constant is equal to 10, then log of 10 is equal to 1 into 20. So what is the dp value? Plus 20. So constant value throughout up to omega is equal to infinity. And angle for k is equal to 0 for k greater than 0, and for k less than 0 angle will be 180. This is about the phase plot. ह्याच्यात दोन्ही ग्राफ एकात कंबाईन करून काढलेला आहे. आता नेक्स्ट पार्ट इज सेकंड पार्ट. पहिलं काय बघितलंय आपण, कॉन्स्टंट गेन साठीचा बोडे प्लॉट कसा काढायचा तो बघितला. आता सेकंड केस आहे बोडे प्लॉट फॉर पोल्स अँड झिरोज ॲट द ओरिजिन. पोल्स अँड झिरोज असतील ओरिजिनला तर त्याचा बोडे प्लॉट कसा काढायचा ते आता बघूया. नाउ कन्सिडर दॅट देर इज अ सिंपल पोल, ओनली वन पोल ॲट द ओरिजिन. So I will write the transfer function as g of s into h of s is equal to 1 upon s.
आता हे 1/s, yes, we are replacing with j omega and we are rearranging the equation as 1 divided by real part is 0, 0 plus j omega. आता मॅग्निट्यूड प्लॉट काढूया. मॅग्निट्यूड प्लॉट ऑफ मॉड ऑफ जी जे ओमेगा इंटू एच जे ओमेगा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 0चा स्क्वेअर प्लस ओमेगाचा स्क्वेअर. मग काय आलं 1/ओमेगा. 1/ओमेगा आलं. आता त्याचा डीबी मधला मॅग्निट्यूड प्लॉट काढूयात. डीबी मधला मॅग्निट्यूड प्लॉट कसा झाला 20 लॉग ऑफ 1/ओमेगा इंटू डीबी. ते 1/ओमेगा कसं लिहिताय ओमेगा रेस टू -1. ओमेगा रेस टू -1 म्हणजे हे -1 इकडे मल्टिप्लाय झालं -20 लॉग ओमेगा. -20 लॉग ओमेगा याचा अर्थ ओमेगा जशी शिफ्ट होईल तसा तसा तुमचा स्लोप शिफ्ट होतोय. म्हणजेच हा स्लोप कितीचा झाला -20चा स्लोप झाला. आणि ओमेगा जर डिकेड मधला चेंज कन्सिडर केला तर स्लोप विल बी -20 dB per decade. So let us see the unit of the slope. So equation mod of gj omega into hj omega is equal to -20 log omega. So if omega is equal to 1, your value will be omega ची व्हॅल्यू जर 1 कन्सिडर केली तर व्हॅल्यू 0 येईल. ओमेगाची व्हॅल्यू 10 कन्सिडर केली तर -20 येईल. ओमेगाची व्हॅल्यू 100 कन्सिडर केली तर -40 येईल. ओमेगाची व्हॅल्यू 0.1 कन्सिडर केली तर +20 येईल. म्हणजे याचा अर्थ व्हॉट इज द चेंज इन द डिकेड. डिकेड मधला चेंज किती आहे 0 पासून तो -20 झाला. म्हणजेच याचा अर्थ काय झाला व्हेन देअर इज अ सिंपल पोल ॲट द ओरिजिन द स्लोप ऑफ द कर्व मॅग्निट्यूड कर्व विल बी -20 dB per decade. म्हणजे एका डिकेड मधला बघा इथं डिकेड म्हणजे इथं फ्रिक्वेन्सी 1 होती इथं 10 होती. चेंज किती झाला 0 पासून -20 झाला. म्हणजे चेंज कितीचा आहे -20चा चेंज आहे. म्हणजेच काय झाली चेंज इज -20 dB per decade. dB per decade बघा -20 dB per decade. आणि रिमेंबर दॅट ऑलवेज दिस लाईन इज ड्रॉन फॉर पोल ॲट द ओरिजिन इज इक्वल टू ओमेगा इज इक्वल टू 1. का आता ओमेगा इज इक्वल टू 1च कन्सिडर करायचं बघा. हे बघा हे काय आहे ओमेगा डिवायडेड बाय 0 येते. म्हणजे हे 0 आहे मॅग्निट्यूड आणि इमॅजिनरी पार्ट काय ओमेगा आहे. म्हणजे ऑलवेज for when there is a simple pole at the origin, that time always we are plotting the graph which is crossing your 0 dB line at omega is equal to 1. हे लक्षात ठेवा. So slope is -20 dB per decade when there is a one pole at the origin. So in logarithmic pole नाही आता हे when there is a two poles at the origin, two pole at the origin आहेत म्हणजेच 1/s² आहे. s² कसं लिहित आहे 1/j omega into 1/j omega. So if we take the magnitude of the same, magnitude plot काय येणार आहे इथं बघा हे 1/j omega into 1/j omega म्हणजे काय लिहित आहे आपण 1/j² omega². j² म्हणजे काय -1 omega². आता ह्याचं मॅग्निट्यूड प्लॉट घेतलं तर काय झालं स्क्वेअर रूट ऑफ -ओमेगा² 0 -ओमेगा² स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट काय आता 0चा स्क्वेअर आणि ह्याचा स्क्वेअर रूट म्हणजे काय आलं ओमेगा² आलं. सो 1/ओमेगा². आता त्याची लॉगॅरिथमिक मॅग्निट्यूड जर घेतली तर काय झालं 20 लॉग ऑफ 1/ओमेगा². ओमेगा² कसा लिहिताय तुम्ही ओमेगा रेस टू -2. सिम्प्लिफाय केल्यानंतर हे -2 इकडे आलं -2 × 20 -40 -40 लॉग ओमेगा -40 लॉग ओमेगा. याचा अर्थ स्लोप कितीचा झाला -40 dB per decade. So it is a straight line of slope -40 dB per decade. So in logarithmic plot, multiplication get replaced by addition. One point is important to note that at omega is equal to 1, mod of gj omega into hj omega is equal to 0 dB. This line through has slope -40 dB per decade.
इट इंटरसेक्ट्स 0 dB लाईन ॲट ओमेगा इज इक्वल टू 1. म्हणजे जर दोन पोल ॲट ओरिजिन असतील तर त्या केसमध्ये काय करायचं, स्लोप तुमचा किती येणार आहे, -40 dB पर डिकेड येणार. इफ देर आर 3 पोल्स म्हणजे काय झालं, 3 पोल आहेत, म्हणजे एका पोलसाठीचा स्लोप माझा काय -20 dB पर डिकेड आहे एका पोलसाठी. 3 पोल असतील तर काय होणार आहे, डिकेड. 3 पोल असतील तर 3 ने मल्टिप्लाय होणार आहे, म्हणजे स्लोप किती झाला, -60 dB पर डिकेड. 4 पोल असतील तर स्लोप झाला -80 dB पर डिकेड. So we will write in generalized form. Suppose if there are p number of poles are there, then slope will be -20 into p number of poles. एक पोल असेल तर काय झाला स्लोप, -20 dB पर डिकेड. 2 पोल असतील तर -40 dB पर डिकेड. 3 पोल असतील तर -60 dB पर डिकेड. सो जनरलाइज फॉर्म्युला इज -20 into p number of poles. 1 2 3 किती आहेत, सो log ओमेगा. So this is a straight line of slope -20 into p dB per decade, but again intersecting to 0 dB line. हे महत्वाचं आहे, intersecting to 0 dB line at omega is equal to 1. म्हणजेच बघा, हे ओमेगा इज इक्वल टू 1 आहे, इथं इंटरसेक्शन पॉईंट कॉमन राहणार आहे. त्याच्या आधीची डिकेड फ्रिक्वेन्सी 0.1 आहे, त्याच्यानंतरची डिकेड फ्रिक्वेन्सी 10 आहे. ज्यावेळी 20 dBचा स्लोप असेल, इथं मी +20 ला मार्किंग करते, इथं -20 ला करते आणि लाईन काढते डायरेक्ट. म्हणजे हा स्लोप माझा कितीचा झाला, -20 dB पर डिकेडचा झाला. 2 पोल असतील तर इकडं +40 येणार आहे, या केसमध्ये -40 येणार आहे. ही लाईन जोडते म्हणजे स्लोप काय झाला, -40 dB पर डिकेड. 60 असेल तर इथं +60, म्हणजे 3 पोल असतील तर +60, हा पॉईंट -60चा झाला, जोडतो म्हणजे स्लोप किती झाला, -60 dB पर डिकेड. सिमिलरली 4 पोल्स आर देअर, देन स्लोप इज -40, -4 पोल इंटू 20, दॅट मीन्स -80 dB पर डिकेड. याच्यात कोणाला काही डाऊट आहे का, याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर विचार, पटकन बोला. हॅलो, यात काय डाऊट आहे का कुणाला, हे समजलंय का? रेवती काटे, संस्कृती माने, प्रतिज्ञा समजले का हे? हो मॅडम, समजलं. हा, अजून इकडं कोण आहेत बॉईज मध्ये? चैतन्य होवाल, वेदांत, चैतन्य आहेत का? चैतन्य जागे? होय चैतन्य, हा मॅडम, समजलंय का? हा. आता आपण 2 पॉइंट बघितलेले आहेत. फर्स्ट पॉइंट इज when there is a constant gain k, then second point is when there is a 1 pole at the origin, 2 pole at the origin, and means s raised to p number of poles are at the origin. हे पोल बद्दल झाले आणि हे आपण कशाबद्दल बोलले, मॅग्निट्यूड प्लॉट बद्दल. आता त्याच्या फेज प्लॉट बद्दल बोलायचं. ओके, 0 बघितलं. लगेच पोलच्या बरोबर 0 जर ओरिजिनला असेल तर त्याच्या मॅग्निट्यूड प्लॉटमध्ये काय होतं, 0 जर ओरिजिनला असेल म्हणजे 1 0 ओरिजिनला असेल, म्हणजेच तुमचं ट्रान्सफर फंक्शन कसं झालं, जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस इज इक्वल टू एस. हे कसं लिहिताय, 0 + j ओमेगा. सो मॅग्निट्यूड काढलं तर काय झालं, मॅग्निट्यूड इज 20, मॅग्निट्यूड इन डीबी इज 20 log ओमेगा डीबी. सो दिस इक्वेशन, म्हणजे इथं फ्रिक्वेन्सी जर मी परत तसंच घेतलं, 0.1 घेतली, फ्रिक्वेन्सी 0.1 घेतली, 1 घेतली, 10 घेतली, 100 घेतली, म्हणजे डिकेडनी जर फ्रिक्वेन्सी बदलत गेला तर मला काय मिळते, +20 व्हॅल्यू मिळते. म्हणजेच दिस इज द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन हुज स्लोप इज +20 dB पर डिकेड.
त्यामुळं फक्त जे काय करायचं आहे ना ते फक्त पोलसाठी लक्षात ठेवायचं, त्याच्या उलट सगळं झिरोसाठी आहे. म्हणजे झिरोला पोलला जर -20 dB पर डिकेड स्लोप असेल फॉर वन पोल ॲट ओरिजिन, तर झिरोला काय येणार आहे, स्लोप ऑफ +20 dB पर डिकेड अँड दिस लाईन इज पासिंग थ्रू 0 dB line at omega is equal to 1. The only change is the sign of the slope. For pole it is -20 dB per decade, while for 0 it is a +20 dB per decade, but for both intersection line with 0 dB line is at omega is equal to 1. हे खूप महत्वाचं. कुठे इंटरसेक्ट होती ती? at omega is equal to 1. सो जर तुमचा एक झिरो असेल तर सर्वात कुठून होणार, पोल असेल तर सुरुवात 20 पासून होत होती आणि स्लोप असा रिव्हर्स येत होता, कात्रीचा ड्रुपिंग स्लोप -20 होता. आता काय आहे, +20 आहे, म्हणजे स्लोप कसा व्हायला पाहिजे, इन्क्रीजिंग व्हायला पाहिजे. म्हणजेच 10ला तुमचा +20 यायला पाहिजे आणि 0.1ला, कारण इथं 2 डिकेड गेलेत ना, ह्या डिकेडला 0 आहे म्हणल्यावर इथं -20 कडून तुम्ही 0 कडे चाललाय, म्हणजे स्लोप कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे स्लोप काय झाला, +20 dB पर डिकेड. 2 झिरो असतील तर स्लोप काय येणार आहे, +40 dB पर डिकेड. 3 झिरो असतील तर +60 dB पर डिकेड. सिमिलरली इफ देर आर p number of poles are there, then there are slope is equal to 20p log omega. That means 20 into how many number of poles are, how many number of zeros are there, accordingly your slope will be positive slope. आता फेज अँगल प्लॉट. आता कन्सिडर करा, देर इज वन पोल ॲट द ओरिजिन. सो जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस इज इक्वल टू 1/s. जी जे ओमेगा इंटू एच जे ओमेगा इज इक्वल टू एस रिप्लेस करा जे ओमेगाने. कसं लिहिताय तुम्ही हे, +0. सो अँगल विल बी tan इनवर्स ऑफ इमॅजिनरी पार्ट अपॉन रियल पार्ट, tan इनवर्स ऑफ ओमेगा अपॉन 0. आणि इथं अँगल हे डिनॉमिनेटरचा पार्ट आहे, सो 0. सो 0 डिग्री. सो tan इनवर्स ऑफ इन्फिनिटी इज इक्वल टू 90. सो 0 डिग्री अपॉन 90 डिग्री. सो इट विल कम 0 - 90. सो इट विल कम -90. सो दिस इज इंडिपेंडंट ऑफ ओमेगा, म्हणजे ओमेगा कितीही असू देत काही फरक पडत नाही. हे काय आहे, तुमचा कॉन्स्टंट आहे -90चा. सो वेन देर इज वन पोल इट ॲट ओरिजिन, सो फेज अँगल प्लॉट इज इक्वल टू -90, विच इज अ स्ट्रेट लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आणि इफ देर आर टू पोल्स ॲट द ओरिजिन, त्यावेळी काय येणार आहे, 90 आणि 90 180, म्हणजे it will be -180. इट विल बी, कारण जे इंटू जे म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये अँगलची काय होती, ॲडिशन होती, आणि डिव्हिजन मध्ये काय होती, सबस्ट्रॅक्शन होती. सो 0 डिवायडेड बाय 180 म्हणजे -180 झालं. Therefore, in general, if there are p number of poles at the origin, contributes how much angle it is contributing, -90 into p angle to overall phase plot. The contribution is a constant irrespective of the omega. ओमेगाची व्हॅल्यू काही असू देत, तुमची व्हॅल्यू ही काय येते, कॉन्स्टंट येते. तसंच इफ देर इज अ 0 ॲट द ओरिजिन, 0 असेल तर -90च्या ऐवजी ही न्यूमरेटर पार्ट आहे, जे ओमेगा +0. त्यामुळे काय येईल, न्यूमरेटर पार्ट आहे म्हणलं की काय येणार आहे, +90 येणार. 2 झिरो असतील तर +180 येणार आहे. 3 झिरो असतील तर 270 येणार आहे. सिमिलरली इफ देर आर p नंबर ऑफ झिरोज, सो +90 into p, that much angle for phase plot will come. इथं बघा, 1 झिरो असेल तर +90, 2 झिरो असेल तर +180, 1 पोल असेल तर -180, सॉरी -90, 2 पोल असतील तर -180. सो 0 at origin contributes to +90. The contribution is same as that of the pole, only change in its sign. पोलला सगळं काय आहे, -20 dB per decade, सगळं जे काय पोलला आहे ते मायनस आहे. झिरोला काय, झिरो न्यूमरेटरला असल्यामुळं अँगलची काय होते, ॲडिशन होते. त्यामुळे झिरो जिथं कुठं असेल तर झिरोला प्लस येणार आहे.
पोल 1/, डिनॉमिनेटरला पोल आहे त्यामुळे जे काय अँगल येणार आहे ते 1/, समथिंग, म्हणजेच काय होणार आहे, अँगल इज गोइंग टू कम मायनस. ज्याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? आता दोन्ही प्लॉट एकत्र दाखवते ते बघा, तेच आहे इथं जे पोल्स अँड 0 ॲट ओरिजिन. सो जे ओमेगा प्लस ऑर मायनस पी, म्हणजे पोल आहे का 0 आहे म्हणून प्लस ऑर मायनस. आता इथं काय येईल, मॅग्नेट्यूड ऑफ जे ओमेगा, मॅग्नेट्यूड ऑफ जे ओमेगा प्लस ऑर मायनस रेस टू प्लस ऑर मायनस पी, म्हणजे स्लोप काय येणार आहे तुमचा, कॉमन जनरलाइज लिहिलं, प्लस ऑर मायनस 20 इंटू पी लॉग 20 ओमेगा. म्हणजे पोल असतील तर इथं मायनस साईन येणार आहे, 0 असेल तर प्लस साईन, 0 असेल तर प्लस साईन येणार आहे. अँगल काय येणार आहे, प्लस ऑर मायनस पी इंटू 90, म्हणजेच पोल असेल तर मायनस 90 इंटू पी येणार आहे आणि 0 असेल तर प्लस 90 इंटू पी येणार आहे. म्हणजे एकाच प्लॉट म्हणजे दोन्ही तुमचे, एक पोल असेल किंवा एक 0 असेल किंवा 2 0 असतील तर प्लस 90 प्लस 180, एक पोल असेल किंवा 2 पोल असतील तर मायनस 90 मायनस 180. आता सांगा ह्याच्यात कोणाला काय डाऊट आहे का? हॅलो, याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? संगीता पुजारी, मैम. समजलंय काय? हाँ मैम, समजले थोडं. आता प्रॉब्लेम सोडवताना मेन फोकस करा. आता बघा नेक्स्ट पार्ट काय, सिंपल पोल अँड 0. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे कॅपॅसिटर सर्किटसाठी TS प्लस 1. TS प्लस 1 साठी आपण काय केलेलं होतं, स्लोप ऑफ -20 dB पर डिकेड. एक जर पोल ॲट S इज इक्वल टू -t असेल, -1/t असेल तर देअर इज अ स्लोप ऑफ -20 dB पर डिकेड. इथं जर 2 असेल असं म्हणजे रिपीटेड पोल्स ऑन द रियल ॲक्सिस, देन स्लोप विल बी -40 dB पर डिकेड. तेच जे आपण लोअर फ्रिक्वेन्सी हायर फ्रिक्वेन्सीचं आहे, पण हे आता जनरल ह्याच्यात घेतलेलं आहे. मगाशी मी मुद्दाम कॅपॅसिटर सर्किट घेतलेलं होतं. तर इथं काय येणार आहे, इफ देर इज अ वन पोल ॲट S इज इक्वल टू -1/t, देन this plot is of slope -20 dB per decade from its corner frequency. If there is a 1 0 at S is equal to -1/t, then there is a slope of +20 dB per decade. म्हणजे ही कॉर्नर फ्रिक्वेन्सी आहे तुमची. या कॉर्नर फ्रिक्वेन्सीला काय झालं, हे कॉर्नर फ्रिक्वेन्सीला स्लोप चेंज झाला. आधी इथपर्यंत 0 dB आहे आणि +20 dB पर डिकेड, इथपर्यंत 0 आहे, -20 dB पर डिकेड. म्हणजे कॉर्नर फ्रिक्वेन्सी पर्यंत स्लोप तुमचा 0 येतोय आणि त्याच्यानंतर काय होतंय, +20 dB पर डिकेड 0 साठी, -20 dB पर डिकेड पोलसाठी. आणि हे अप्रॉक्सिमेट प्लॉट झाला. आणि ऍक्च्युअल प्लॉटला काय होतंय, कॉर्नर फ्रिक्वेन्सीला 3 dB डाऊन घ्यावं लागतंय. हे अप्रॉक्सिमेट प्लॉट, हे ऑलरेडी आपण RC नेटवर्कला बघितलेलं आहे, ते सेम इथं आहे. सिंपल पोल असेल तर -20 dB. सेम तेच एक्सप्रेशन आहे की लोअर फ्रिक्वेन्सी ω_t इज फार ग्रेटर दॅन 1, ω_t इज फार लेस दॅन 1, तर इट रिप्रेझेंट्स अ स्ट्रेट लाईन विथ स्लोप ऑफ -20 dB पर डिकेड. And the slopes are crossing at corner frequency. आता last part is remaining. So how much time is remaining? Okay, this quadratic poles will take in the next lecture. So I will revise what we have seen up till now. First part, we have seen what is meaning of decibel scale. So when the ratio of the two frequencies are varying with 10 value, then it is known as a decade scale.
And for decade scale, as on the y-axis, we are plotting frequency, we are plotting magnitude and phase angle. Therefore, that is the linear scale. For that, we are multiplying it with 20. Then we have seen a RC network where output is taken across capacitor, and we have taken one transfer function for that. That is 1 divided by 1 plus Ts. So first step is replace S with j omega. Accordingly, calculate the value of the magnitude, calculate the value of the phase angle by considering tan inverse of imaginary part of a real part. So calculate the angle. Then we have divided the total region of the operating region, because ultimately when we are drawing the Bode plot, that means we are varying the frequency from 0 to infinity. Therefore, the total frequency range we have divided into two parts. One is at lower frequency, another is at the higher frequency, and we have drawn asymptote or approximate Bode plot. But after that, we come to realize that exact Bode plot is different than that of the asymptote Bode plot, and where it is going to change, that plot is going to change at corner frequency. So we have taken corner frequency first, then one frequency ahead of corner frequency and one frequency behind of corner frequency, and accordingly how much correction is required for that plot, that we have seen, and the exact plot is obtained. But whenever actually Bode plot, we are solving the numericals, in that case we have to consider only asymptote Bode plot only. Then when we consider a generalized any transfer function of the system, it consists mainly four parts. One part is constant gain k, then second part is pole or zero at the origin, third part is pole or zero on the real axis, and fourth part is pole or complex poles and zeros. So first three part we have seen. In the first part, when there is a gain k is there, so as the magnitude plot we are writing 20 log k, that means which is a constant value. Therefore, the magnitude plot for a constant gain k will be constant, and there is no effect on phase plot for constant gain k, because if we take tan inverse of that, it is coming as 0 only. 0 only. So for constant gain k, we are getting constant magnitude plot of value 20 log k dB, and there is no effect on the phase plot. Then next we have considered poles and zeros at the origin. So we have seen that when there are poles and zeros at the origin, that time if poles are there, then there is a slope of minus 20 dB per decade. But only remember that even though there is a 1 pole, 2 pole, 4 pole or 10 pole, always the graph is crossing to your 0 dB line. Graph is crossing to your 0 dB line at omega is equal to 1. तिथं कॉर्नर फ्रिक्वेन्सी हा कन्सेप्टच नसतोय, का तर तिथं काय पोल ॲट ओरिजिन आहे. पोल ॲट ओरिजिन असल्यामुळं ॲट द ग्राफ ऑफ maybe 1 pole, 2 pole, 3 pole or p number of poles are there, every cases your graph is passing through origin 0 dB line at omega is equal to 1. So when there is a 1 pole, then slope is minus 20 dB per decade. When there is a 1 0, then slope is plus 20 dB per decade. And the same logic is applied for p number of poles. So for p number of poles, the slope will be minus 20 p into log 20. So if there is p number of zeros, then slope will be plus 20 into p log omega. Similarly, phase angle for poles and zeros at origin, when there are pole at the origin, one pole at the origin, then phase angle plot is of minus 90 degree constant throughout all the frequencies. So phase angle plot is independent on frequency in case of simple poles and poles at origin or zeros at origin.
When 0 at origin is there, that time phase plot is equal to plus 90 throughout all the frequencies. That means when omega is varied from 0 to infinity, your phase plot will be plus 90. Now, third case we have considered as simple poles and zeros at s is equal to minus 1 by t. In that case, up to corner frequency, your slope will be 0. What is the conclusion for this case? Up to corner frequency, your magnitude will be 0. After corner frequency, for simple pole, slope will be minus 20 dB per decade, and for simple